पारंपरिक शेतीपेक्षा जर आधुनिक पद्धतीने शेती केल्या तर उत्पन्न डबलच असते. कारण तो माझा उदाहरण आहे. कारण ह्या ठिकाणी मी मल्चिंग ड्रीपचा शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन ह्या ठिकाणी मी जेव्हा आधुनिक पद्धतीने शेती करायला गेलो तेव्हा त्या पारंपरिकपेक्षा आपल्याला दुप्पटीने आपल्याला पिकात भर पडली आणि सहसा पूर्ण माझा जो शेती आहे कोंबडी पालन, शेळी पालन, मत्स्यपालन इत्यादी माझे जे शेतीपूरक व्यवसायातून मी 6 ते 6.5 लाख नफा कमवत असतो. आपला भारत देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आजही देशातील बहुसंख्य लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपामध्ये कृषी आणि कृषी संबंधित व्यवसायावर अवलंबून आहे. काळ बदलत गेला, प्रगती होत गेली, तशीच जर कृषीला आधुनिक तंत्रज्ञानाची आणि शिक्षणाची जोड दिली तर शेतीमध्ये काय छान बदल होऊ शकतात याचं उदाहरण म्हणजे माझ्या आजूबाजूला बघत असलेली हिरवीगार शेती. साकोली तालुक्यातील लवारी या गावी आज आपण आहोत आणि या गावच्या एका उच्च शिक्षित युवा शेतकऱ्याने फुलवलेली ही शेती आहे. ते उच्च शिक्षित युवा शेतकरी अनिल किरणापुरे माझ्यासोबत आहेत. अनिलजी, स्वागत आहे आपलं लेट्सअप मराठीमध्ये. मला सांगा, आत्ता आपण आपल्या शेतामध्ये आहोत. ही सगळी वांग्याची रोपं आहेत. तर भंडारा जिल्ह्यात जे पारंपरिक धान पीक घेतलं जातं त्या व्यतिरिक्त आपण आणखी काय काय पिकं आपल्या शेतात घेता? धाना व्यतिरिक्त आपण वांगा, टमाटर, काकडी, लौकी, भाजी, मुळा जे इत्यादी जे पिकं आहेत हे आपण घेत असतो. म्हणजे थोडक्यात भाजीपाला या प्रकारातील बहुतेक गोष्टींचं उत्पादन आपण घेत असता. हो. हे सगळं करत असताना याला जवळची बाजारपेठ कुठे असते? साकोलीला जर आपल्याला जर कमी निघले तर साकोली आणि भरपूर जर टनाला जर माल निघते तेव्हा आपण भंडाराला पोहोचतो. म्हणजे जेव्हा ही गोष्ट महत्वाची आहे की टनामध्ये जेव्हा माल निघतो तेव्हा जिल्ह्याच्या ठिकाणी देखील त्यांना बाजारपेठ त्या ठिकाणी जावं लागतं. या व्यतिरिक्त आणखीन आपल्या शेतामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत? आपल्या शेतामध्ये भाऊसाहेब फोंडकर ह्या योजनेतून आपण आंबा फळबाग लागवड केला आहे आणि मागे आपण फुलाची शेती केली होती. फॉर एक्झाम्पल म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये खूप मागणी असते फुलांना, तर फुलाची शेती पण आपण करत असतो. म्हणजे शासनाच्या विविध योजनांचा लाभ आपण देखील घेता. हो. जसं आता आपण भाऊसाहेब फोंडकर योजनेचा उल्लेख केला तसा मागेल त्याला शेततळे या योजनेतनं आपण शेततळं घेतलंय. हो. त्याबद्दल काय सांगाल? आपण त्यातनं काय उत्पन्न घेता? आपले प्लॉट वरती असल्यामुळे जो अतिरिक्त पाणी जो धानाचा भात शेतीचा जो पाणी अतिरिक्त नदीला जाण्यापेक्षा आपण मागील त्याला शेततळ्याच्या योजनेतून शेततळा खोदला आणि तो पूर्ण पाणी वेस्टेज पाणी त्या शेततळ्यात साचतो आणि त्याच्यातून सुद्धा आपण मच्छीचं पालन करून आपण त्याच्यातून सुद्धा उत्पन्न घेत असतो. अनिलजी, उत्पन्नाचा आपण जर विचार केला, कुठलाही व्यवसाय म्हटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये उत्पन्नाचा विचार प्रामुख्याने करत असतो. तर तुमच्या शेतात असलेली धान पिकाच्या व्यतिरिक्त भाजीपाला, शेततळ्याच्या माध्यमातून मत्स्योत्पादन हे सगळं करत असता. याच्या व्यतिरिक्त हे सगळं करत असताना तुम्ही वार्षिक साधारण किती उत्पन्न मिळवता? पारंपरिक शेतीपेक्षा जर आधुनिक पद्धतीने शेती केल्या तर उत्पन्न डबलच असते. कारण तो माझा उदाहरण आहे. कारण ह्या ठिकाणी मी मल्चिंग ड्रीपचा शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन ह्या ठिकाणी मी जेव्हा आधुनिक पद्धतीने शेती करायला गेलो तेव्हा त्या पारंपरिकपेक्षा आपल्याला दुप्पटीने आपल्याला पिकात भर पडली आणि सहसा पूर्ण माझा जो शेती आहे कोंबडी पालन, शेळी पालन, मत्स्यपालन इत्यादी माझे जे शेतीपूरक व्यवसायातून मी 6 ते 6.5 लाख नफा कमवत असतो. अनिलजी, मला सांगा, हे सगळं करत असताना म्हणजे शेळी पालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल किंवा भाजीपाला उत्पादन असेल, हे करत असताना आपलं जे कृषी विभाग आहे, आपण शासनाच्या विविध योजनांचा देखील उल्लेख केला, कृषी विभागाचं आपल्याला सहाय्य किंवा मार्गदर्शन भेटत असतं का? हो, मला कृषी विभागाचे मेश्राम सर आहेत, त्या कोटे मॅडम होत्या, काही आपले पद्मगरजी गिदमारे सर आहेत, असे अनेक कृषी तज्ज्ञांकडून मी मार्गदर्शन घेऊन आपल्या शेतामध्ये मी उपक्रम राबवत असतो. कारण त्यांच्या माध्यमातून मला शेतासाठी ड्रीप आणि मल्चिंगचा सुद्धा पुरवठा झालेला आहे आणि अशाच विविध योजना ते मला देत असतात. कारण त्यांना सुद्धा एक उपक्रमशील शेतकऱ्याची शोधात असतात आणि तो त्यांना मिळाल्यानंतर त्यांना सुद्धा इंटरेस्ट येते आणि ते मला योजना पुरवत असतात. अनिलजी, एक शेवटचा प्रश्न. आपण या ठिकाणी मल्चिंग हा प्रकार बघू शकतोय. तर ही जी प्लॅस्टिक असते आपण या ठिकाणी लावत असतो, तर याचा नक्की काय फायदा शेतीला होत असतो? मल्चिंग लावल्यामुळे तण व्यवस्थापन होते आणि जे फर्टिलायझर आपण जो बेसल डोस जो झाडांना देतो त्याचा बाष्पीभवन न झाल्यामुळे झाडाला तो पूर्ण खत झाडाला लागतो आणि तणाचा जो खर्च येते निंदन खर्च तो त्याचा आपल्याला फायदा होते आणि ड्रिपमुळे पाणी व्यवस्थापन असल्यामुळे कमी पाण्यामध्ये भरघोस उत्पन्न आपल्याला मिळते. म्हणजे या सगळ्या व्यवस्थेचा आपल्याला फायदा होतो असं आपण म्हणू शकतो.
धन्यवाद लेट्सअप मराठीशी संवाद साधल्याबद्दल. नोकरी मिळत नाही, शेती परवडत नाही अशी ओरड करणाऱ्या अनेक बेरोजगार तरुणांसाठी अनिल किरणापुरे यांचं हे सकारात्मक उदाहरण निश्चितच मार्गदर्शक आहे.